ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात सोलापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला। हाकेंनी माळी समाजाबाबत केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आला। लक्ष्मण हाकेंना कोल्हापुरी चपलाचा प्रसाद देणाऱ्याला 1,11,000 रुपयांच्या बक्षिसाची घोषणा देखील करण्यात आली। आणि याविषयी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आता राज्यभर पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील आता कुठेतरी मराठा समाज आक्रमक होताना आपल्याला दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक धनाजी साखळकर आहेत। दादा, काय नेमक्या भावना आहेत आणि लक्ष्मण हाकेंच्या या वक्तव्याकडे कशा पद्धतीने पाहत आहे? या ठिकाणी मी सर्वप्रथम अखंड मराठा समाज व सर्व बहुजन समाजाच्या वतीनं ह्याचा जाहीर असा निषेध करतो। आणि आम्हाला लाज वाटते की हा माणूस सोलापूर जिल्ह्यातील आहे, यांनी वेळोवेळी मराठा समाजाच्या विरोधामध्ये सुद्धा सुपाऱ्या घेऊन वडूगोद्रेला सुद्धा आंदोलन केलेलं आणि मराठा समाजाला सुद्धा टार्गेट करत आहे। अशा माणसाला सुपारी बहादरला मराठा समाज कधीही सोडणार नाही। मराठा समाजाने वेळोवेळी मोठ्या भावाची भूमिका निभावलेली आहे। माळी समाज हा आमचा छोटा भाऊ आहे, धनगर समाज आहे, मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे। परंतु अशा पद्धतीने जर वक्तव्य करून तेढ निर्माण जर करत असेल तर मी या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगतो की त्याच्या तोंडावरती जो कोणी ही कोल्हापुरी चप्पल जो कोणी मारल, कोल्हापुरी चप्पल तोंडावरती प्रसाद देईल, ती चप्पल मारून त्याला जो कोणी चपलीचा हार घालल त्याला मराठा समाज व सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी 1,01,000 रुपयाचं जाहीर असं बक्षीस आम्ही जाहीर करतो। लक्ष्मण हाके आता यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांना जो चप्पल मारेल कोल्हापुरी त्याला 1,11,000 रुपयांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। अभिषेक आदेप्पा, Zee 24 तास, सोलापूर।